पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलेलं आहे आणि या सगळ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना काय मिळालं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी आहेत. सर, पावसाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलेलं आहे. एकूणच या अधिवेशनाचं आकलन तुम्ही कसं करताय? पावसाळी अधिवेशन 3 आठवडे 14 दिवस चाललं. 14 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या की आपल्याला कर्ज माफी म्हणून दिली नाही, मुक्ती सरकारनं असं नाव दिलं होतं. ती कर्जमुक्ती मिळालीच नाही. त्याचा निर्णय जुलैमध्ये होईल. आज 10 जुलै आहे. आणखी कधी होईल माहीत नाही, पण त्याचे कोट्यावधी रुपयाचे होर्डिंग्ज मात्र लागले. आज राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली म्हणून होर्डिंग्ज लागलेले आहेत, स्वतःची पाठ थोपटून घेतलेली आहे, परंतु बिचाऱ्या शेतकऱ्याला मिळालं का? शेवटी दुःख. एल्निनोच्या प्रभावामुळं पाऊस कमी आमच्या मराठवाड्यामध्ये, मुंबई ठाणे पुणे वगळता पाऊस नाही, आणि भरीसभर म्हणून बोगस बी बियाणे मिळालेले आहेत, खतं बोगस मिळालेले आहेत. दुबार पेरणीचा विषय आहे. जिथं बी मिळालेलं आहे तिथं महाबीजसारख्या कंपनीचं देखील बी उगवलेलं नाही. आणि ह्या सगळ्या संकटात भर म्हणून सरकार वारंवार शेतकऱ्याला आश्वासन देते, चालढकल करते, कर्जमुक्ती कर्जमुक्ती कर्जमुक्ती, 7/12 कोरा कोरा कोरा. जितक्यांदा ऐकलो तितक्यांदा खोटं बोलत आहे. शेतकऱ्यांचा भ्रमनिरास सरकारने केलेला आहे. 30 जुलैपर्यंत पीक कर्ज माफ करू असं म्हटलं होतं, परंतु तारीख होऊन गेली. आज अधिवेशनाचा शेवटचे दिवस आहे, तरी देखील माफ होत नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा विषय खरं तर सरकारनं प्रायोरिटीनं तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं. कारण त्यांनी दिलेलं अभिवचन, आश्वासन, त्या मंत्र्यांची वारंवार केलेली भाषणं ही जर पाहता, शेतकरी खूप मोठ्या आशेनं याकडे पाहतो आहे. वारंवार तारखा तारखा तारखा. हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय देखील एवढ्या तारखा करत नाही, तेवढ्या तारखा सरकार वाढवून घेते. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही अधिवेशनामध्ये येत आहे, कारण लोकप्रतिनिधी असल्यामुळे साहजिक तुम्ही येत आहे, परंतु विरोधी पक्ष नेत्याशिवाय हे अधिवेशन संपलेलं आहे. पुन्हा ही एक दुर्दैवाची बाब आहे. या अगोदर लोकसभा असेल, विधानसभा असेल, याच्यामध्ये संख्याबळ न पाहता विरोधी पक्ष नेते पद दिल्याचं पाहिलेलं आहे, इतिहास आहे. आणि हे सरकार न जाणं कोणाला भीतंय, का भीतंय. विरोधी पक्ष नेत्याशिवाय हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सरकारकडे आम्ही वारंवार मागणी करतो आहोत की विरोधी पक्ष नेता द्या, तर त्याच्या माध्यमातून विरोधक एकजूट होतील किंवा जनतेचे प्रश्न मांडता येतील असा एक विश्वास लोकांमध्ये असतो. परंतु सरकार त्या बाबतीमध्ये गांभीर्यानं घेत नाही. सरकारला बहुतेक विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटत असते. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जनतेला वाटलं होतं की सर्व काही प्रश्न सुटतील, पण मध्यंतरी तुमचाच पक्ष फुटला. अनेक 6 खासदार पक्ष सोडून गेले. आता त्यानंतर आमदारांचा नंबर लागेल असं बोललं जातं. तुम्ही आणि तुमचे पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील विधानभवनामध्ये एकत्र आला, चर्चेना उधाण आलं. काय म्हणायचं एकूणच? बघा, ऑपरेशन टायगर 1, टायगर 2 आणि आता नंतर टायगर 3 होणार अशा चर्चा वावड्या गेली 3 आठवडे आपण. ह्या सगळ्या चर्चा करण्याचं कारण काय असं वाटतंय, तर सरकार आपल्या कामात अपयशी आहे म्हणून या गोष्टी वारंवार घडवल्या जात आहेत. मागच मी विधानभवनामध्ये एंट्री करत असताना सोबत आमचे पालकमंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत. आमच्या कामाच्या संदर्भात त्यांच्यासोबत आलो. व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी म्हटलं की आता टायगर 3. कालची घटना आहे, विधान परिषदेचे उपसभापती आदरणीय सचिनजी आहिर यांच्याकडं मी माझ्या काही मागण्या घेऊन काही कामाच्या निमित्तानं गेलो होतो की तिथं तात्काळ लगेच मी त्यांच्या केबिनला गेले, जेवायला गेले, स्नेहभोजन केलं, असं झालं तसं झालं. या सगळ्या चर्चा वावड्या आहेत. टायगर 3 होणारच नाही. कारण 2 दिवस झालं सोशल मीडियावर आपण पाहतो की आदरणीय दिलीपदादा सोपल यांची एक गोष्ट व्हायरल होते की त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार. एवढंच नाही तर त्यांना कोणतं कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे ह्याची देखील चर्चा सोशल मीडियावर येते. आणि या सगळ्या गोष्टीचं कधी कधी हसू येतं आहे, कारण आम्ही सगळे 20 एकत्रित आहोत. जेव्हा जेव्हा उद्धव साहेबांनी हाक दिली तेव्हा 20 जण एकत्रित आहोत. एखाद दुसरे आमदार वैयक्तिक कारणावरून गैरहजर असतील एवढंच, पण असं काहीही होणार नाही हे 100% मी ठासून. धन्यवाद. तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी. येणाऱ्या काळामध्ये कुठलंही ऑपरेशन होणार नाही अशी त्यांनी ठाम
मत व्यक्त केलेलं आहे. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.